श्री शिवलीलामृत अध्याय 11 महानंदा, सुधर्म व तारक यांची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपणापासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते। त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे। त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे। एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली। तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर ऋषी म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंदा नावाची एक वैश्या राहत असे। तिने एक कोंबडा व माकड पाळले होते। ती त्यांना रुद्राक्ष माळा घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे। त्यांना नृत्यशाळेत स्थापिलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवत असे। त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे। अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिवभजन घडत असे। एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले। तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले। तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाले, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, ते जपून ठेव। ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करील। महानंदेने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले। त्या रात्री ती उभयंता मंचकावर झोपली असता नृत्यशाळेला आग लागली व ते दिव्य लिंग भस्मसात झाले। महानंदेने धाव घेऊन कोंबडा व माकड यांची सुटका केली। त्यानंतर शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवनयात्रा संपविली। त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली। तेव्हा शंकराने तिला वरचेवर झेले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले। महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझा व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहे। पण हे राजा, तुझा पुत्र अल्पायुषी असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे। हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर। राजा मनोमन घाबरला, तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले। 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्मा शुद्ध हरपून खाली पडला। तेव्हा पराशर ऋषींनी रुद्रोद्रक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले। भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला। तेव्हा नारदांनी तेथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला। मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशर ऋषींचा सन्मान केला आणि सुधर्म्याला गादीवर बसून प्रधानासह तपासाठी वनात गेले। शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले।